नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये सहाय्यक पदांच्या 500 जागांसाठी या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ही कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे मित्रांनो, ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। असिस्टंटचं पद आहे, ज्यासाठी तुम्हाला पे स्केल हा 36,920 ते 1,08,65 हा पाहायला मिळत आहे। स्टार्टिंग सॅलरी तुमची 53,000 ते 54,000 रुपये राहणार आहे। सॅलरी चांगली आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचं अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अशाच प्रकारचे अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अर्थात NICL यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे। ही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता ऑल ओव्हर इंडिया मित्रांनो 500 जागा भरल्या जाणार आहेत, मात्र महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मराठी भाषा येणे आवश्यक आहे। ही गोष्ट लक्षात घ्या, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी जर महाराष्ट्रामधून अप्लाय करणार असाल तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला चांगली संधी आहे। सो या 500 जागांसाठी मित्रांनो जे आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलेले आहेत। हे जे पद आहे ते असिस्टंट इन क्लास 3 ग्रेड मधलं आहे, ज्यासाठी ओपन मार्केटमधून सर्वांच्याकडून या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते मागवण्यात आलेले आहेत। सो डिपार्टमेंटने सांगितलं आहे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी कंपनी आहे, ज्यामध्ये तुम्हाला सहाय्यक असिस्टंट पदांसाठी ही भरती मित्रांनो होत आहे, अप्लाय करायचं आहे। वॅकन्सीची पुढे माहिती जर घेतली तर तुम्हाला या ठिकाणी त्याच्या अगोदर बघा इन्व्हॉल्वमेंट्स आणि बेनिफिट्स तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर तुमची सॅलरी कशा प्रकारे राहणार आहे, तर पे स्केल बघून घ्या एक वेळ। 36,290 ते 1,08,65 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या पे स्केलमध्ये तुम्हाला ॲडिशनल त्या ठिकाणी मित्रांनो जी स्टार्टिंग सॅलरी असणार आहे पर मंथ ही 53,000 रुपये या ठिकाणी राहणार आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला मेडिकल बेनिफिट्स, त्यानंतर मेंबरशिप ऑफ ग्रुप मेडिकल क्लेम, लिव्ह ट्रॅव्हल सबसिडी, या सर्व गोष्टी स्टाफ वेलफेअर स्कीम ज्या असणार आहेत ते त्या ठिकाणी मिळत आहेत। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असणाऱ्यामुळे तुम्हाला चांगलीच मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते बेनिफिट्स मिळत आहेत, त्याबाबत काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही आहे। पे स्केल मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी पहिल्यांदाच सांगत आहे। त्यानंतर व्हॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन बघितलं तर स्टेट युनियन वाईज सुद्धा त्यांनी जागांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो। ज्यामध्ये तुम्ही जर बघितला महाराष्ट्रासाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला मराठी भाषा ही लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे, आणि महाराष्ट्रामध्ये मेजरली तुम्हाला सर्वात जास्त जागा 57 जागा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सो ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे। तुम्ही महाराष्ट्रातील जागांसाठी नक्की मित्रांनो या ठिकाणी प्रयत्न करू शकता, हे फार महत्त्वाचं आहे। कारण मराठी भाषा तुम्हाला येत असेल तरच तुम्ही महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करू शकता। त्यामुळे 500 पैकी तुम्हाला जवळपास 57 जागांसाठी या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही जर या ठिकाणी महाराष्ट्रामधून अर्ज करणार असाल तर चांगल्या प्रकारे तयारी यासाठी करू शकता। त्यानंतर पुढे बघा, यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, जे कंप्लीट पाहिजे 1/7/2026 रोजी। कॅन्डिडेट मस्ट पजेस द मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन। थोडक्यात सांगायचं झालं तर कोणतीही विषयातली पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। कोणतीही पदवी असेल तर यामध्ये पर्सेंटेजचा क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला नाही आहे, किती पर्सेंटेज तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येणार आहे। यामध्ये तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ज्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करणार त्या ठिकाणची तुम्हाला लोकल लँग्वेज लिहिता बोलता आणि वाचता आली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील जागांसाठी मराठी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे, त्यामुळे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा पुढे यासाठी एज लिमिट काय असणार आहे, तर एज लिमिट 21 ते 30 वर्ष त्यांनी ओपनसाठी ठेवलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन मिळत आहे। SC ST ला 5 वर्षाचं, OBC ला 3 वर्षाचं। या व्यतिरिक्त आपण कॅन्डिडेटना 10 वर्ष, 15 वर्ष, 13 वर्ष, एक्स सर्व्हिसमन, विडोज वुमन, एक्झिस्टिंग एम्प्लॉयर ऑफ द कंपनी यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज जो आहे तो करू शकता। त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे बघा, फार महत्त्वाचं आहे। पहिला तर तुमची या ठिकाणी प्री एक्झाम असणार आहे, त्यानंतर मेन एक्झामिनेशन असणार आहे, त्यानंतर तुमची या ठिकाणी रिजनल लँग्वेज टेस्ट असणार आहे। यामध्ये रिजनल लँग्वेज टेस्टमध्ये तुम्हाला स्पेसिफिक काही तयारी करायची गरज नाही, मराठी भाषेबद्दलच तुमचं लिहिता वाचता आणि बोलता येते काय ते पाहिलं जाणार आहे। मात्र इतर ठिकाणी तुम्हाला प्री अँड मेन्स एक्झामिनेशनसाठी प्रिपरेशन करावी लागणार आहे। प्री एक्झाममध्ये इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग अँड क्वांटिटी ॲप्टिट्यूड याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, तर मेन एक्झामिनेशनमध्ये या ठिकाणी मित्रांनो रिजनिंग, इंग्लिश लँग्वेज,
लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर नॉलेज बाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होईल. यामध्ये जर बघितला तर एक्झामिनेशन सेंटर्स तुम्ही प्रोव्हिजनल एक वेळ बघून घ्या. महाराष्ट्रासाठी भरपूर एक्झाम सेंटर्स त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. अमरावती, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई आणि एरिया जवळपास 6, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर इतके एक्झाम सेंटर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी जर बघितला तर जवळपास सर्व तुम्हाला जिल्ह्यानुसार जवळपास तुम्हाला एक्झाम सेंटर्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जास्त लांब तुम्हाला ट्रॅव्हल करण्याची गरज या ठिकाणी नाही आहे. यासाठी ॲप्लिकेशन फी बघा. जे कॅन्डिडेट SC ST हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना कोणतीही फॉर्म पे आकारलेली नाही. जे कॅन्डिडेट SC ST हँडिकॅप आणि एक्स सर्व्हिसमॅन सोडून आहेत ओपन आणि OBC मधले त्यांना 850 रुपये फॉर्म पे या ठिकाणी भरायचे आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी मित्रांनो भरू शकता. याबाबतची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहता येईल. अर्ज करतानाच तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर बघा ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. जवळपास 1 ते 2 वर्षानंतर मित्रांनो अशा प्रकारच्या जाहिराती या प्रसिद्ध होत असतात. लक्षात घ्या, आता अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 2 वर्षानंतरच प्रयत्न करायला संधी असणार आहे. त्यामुळे ही संधी तुम्ही वाया घालवू नका. जर क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करा. यामध्ये बघितला तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन 18 जुलैपासून सुरुवात होत आहे. 7 ऑगस्टपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. तुम्हाला पेमेंट ऑफ फीस त्या दरम्यान भरायची आहे. सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला त्याच दरम्यान करायच्या आहेत. फेज 1ची एक्झाम ही 27 ऑगस्टला होईल, तर फेज 2ची एक्झाम ही 30 ऑक्टोबरला होईल असं त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या भरतीबाबत काय डाऊट असतील तर मित्रांनो नक्कीच कमेंट करून विचारा. व्हिडिओस नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.